जगाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध असणारं तीर्थक्षेत्र म्हणून ज्या गावाला ओळखलं गेलेलं आहे, जुन्नर तालुक्यात असणारं श्री क्षेत्र आळे या गावामध्ये आपण आज पोहोचलेलो आहोत. याच गावाचं नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मोठं ज्यांनी केलेलं आहे तो गणेश जाधव, अर्थात ग्रामीण भागातला या जुन्नर तालुक्यातला सचिन तेंडुलकर म्हणून ज्याला ओळखलं जातं, त्या गणेश जाधवशी आपण आता चर्चा करण्यासाठी आता आपण त्याच्या घराकडे जाऊया आणि त्याच्याशी मनसोक्तप्रमाणे गप्पा मारूया संघर्षातून यशाकडे या उपक्रमादरम्यान. नमस्कार मंडळी, www.cricklive.in आणि तुमचं आमचं सर्वांचं आवडतं फेसबुक पेज पुणे टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून आपण इथून पाठीमागे जो एक नवीन उपक्रम राबवला होता भेट दिग्गजांशी, त्याच माध्यमातून आज आपण नवीन उपक्रम राबवतोय संघर्षातून यश. आता जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये हे नाव एक धार्मिक क्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहे, परंतु त्याचबरोबर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुद्धा हे नाव जे मोठं झालं त्याला कारणीभूत असणारं एक नाव म्हणजेच या ठिकाणचा असणारा जुन्नर तालुक्यातला ग्रामीण भागातला सचिन तेंडुलकर म्हणून ज्याला ओळखलं जातं तो म्हणजेच तुमचा आमचा सर्वांचा आवडता तेंडल्या अर्थात गणेश जाधव. गणेश जाधव यांच्या अगदी आपण घराच्या बाहेर उभे आहोत. कदाचित घरातले सगळेजण आपली वाट पाहत असतील, त्यामुळे मी तुमचा जास्त वेळ घेत नाहीये. आपण आता घरामध्ये जाऊया आणि गणेश जाधव आणि त्यांच्या परिवाराशी आपण आता मनसोक्त गप्पा मारूयात. बरेचसे किस्से आहेत गणेश जाधव यांचे, म्हणजे घरी असताना अगदी मावळ पद्धतीने वागणारे, मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर आक्रमक होणारे, आक्रमक झाल्यानंतर फलंदाजीच्या जोरावरती ज्यांनी 1 शतक पूर्ण केलेलं आहे आणि अनेक अर्धशतकं पूर्ण केलेली आहेत. त्याचबरोबर ज्यावेळेस संघाला गरज असते त्यावेळेस गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावरती सांभाळणारे, स्वतःचं अंग झुकून देणारा, हा एक क्षेत्ररक्षक म्हणून सुद्धा फार परिचित असणारा हा खेळाडू. या खेळाडूच्या किस्स्यांकडे आपण आता जाणार आहोत आणि थोड्याशा मनसोक्त गप्पा त्यांच्याबरोबर मारणार आहोत. त्यांच्या परिवाराशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. त्या अगोदर आपण गणेश सर यांच्याशी थोडीशी चर्चा करूया. गणेश सर नमस्कार. नमस्ते. त्यामुळे तुमचा जन्म कुठे झाला, बालपण कसं गेलं, शिक्षण काय, याबद्दल आपण थोडीशी चर्चा करू. माझा जन्म वडगाव आनंद जवळच आहे. माझ्या आईचं माहेर आहे ते तिथंच झाला आणि माझं बालपण म्हणायचं तर सगळं उन्हाडक्या मारण्यातच गेलं. बहिणीने चांगली मदत केली मला, म्हणजे ठराविक गोष्टी शिकवण्यात किंवा कुठलं काही मॅथ्सचं आडलं वगैरे तर बहीण मला मदत करायची. आणि त्याहून शाळेमध्ये ज्यावेळेस इव्हेंट असायच्या, कबड्डी म्हणा खो खो म्हणा, तर त्या इव्हेंटला जातेवेळी ठराविक पैसे वगैरे असायचे तर माझी बहीण दर बाजारी ती जायची आणि ठराविक पॉकेट मनी ती जपून ठेवायची. तो सगळा पॉकेट मनी ती मला द्यायची. म्हणजे पहिलं प्रोत्साहन मला तिच्याकडनं भेटलं. सर, तुमच्या आयुष्याला टेनिस क्रिकेट विश्वाला तुम्ही सुरुवात कधीपासून केली? तशी पाहायला गेलं तर 94-95 साली झाली. त्यावेळेस मी 8वीत होतो. गावात विजू खोले म्हणून एक मित्र आहे, तो त्यावेळेस टुर्नामेंट वगैरे घ्यायचा किंवा रविवारी वगैरे आमची मॅचेस असायची गावागावामध्ये. तर साधारण 1 रुपया 2 रुपये अशी मॅच असायची. त्यावेळेस तो मला बोलवायचा खेळायला. मी संदीप सावरे म्हणून, तो विकी क्लबचा कॅप्टन होता जुना. ज्यावेळी मी स्टार्ट केली त्यावेळी मग आम्ही जायचो खेळायला. तेव्हापासून जरा चांगल्या चांगल्या प्लेयरांपुढे खेळायची जरा आत्मविश्वास वाढला. आजकाल आपण पाहतोय की ग्रामीण भागातला तेंडल्या म्हणून सुद्धा ओळख तर आहेच आहे, त्या पाठोपाठ विकी आळेचा गणेश जाधव हे एक नाव मात्र तुमच्या पुढे जे लागलं जातं. तुमच्या सुरुवातीचा संघ हा विकी आळेचा आहे की त्याच्या अगोदर कुठल्या संघात खेळत होता? नाही नाही, आमचा सुरुवातीचा संघ म्हणजे अमर नावाने होता. तर हायस्कूल शाळेवर विकीची पोरं म्हणजे अण्णाश्री डोके, ते संस्थापक आहेत आमच्या क्लबचे विकीचे, ते संजय सावरे, राजेंद्र वगैरे, ते पलीकडच्या मोठ्या ग्राउंडवर खेळायचे आणि आम्ही लहान लहानच होतो. आम्ही खालच्या ग्राउंडवर खेळायचो लहान. पण मी ज्यावेळेस खेळायचो पण माझं लक्ष सगळं त्यांच्याकडे असायचं. त्यांनी त्यावेळेस मारलेला हा हवेमध्ये बॉल हा मला बघायला अतिशय आवडायचा. तर ते फटके मला नेहमी ऑब्झर्व करायला आवडायचं. मी कधी यांच्यात खेळेल. पण नंतर ज्यावेळेस प्रॅक्टिसला त्यांचे प्लेयर जरा कमी पडायचे किंवा एखादा दिवस यायचा मग ते आम्ही जायचो त्यांच्यात खेळायला. ज्यावेळेस मग आमच्यावर राज्य यायचं, आता त्यावेळेस राज्यच म्हणायचं, तर माझी बॅटिंग आली का मग ते काय करायचे, बॉलिंग न टाकता ते हाफ पिचवर यायचे आणि तिथनं असे टप्पे टाकायचे आम्हाला. त्यावेळेस मला सनक यायची. असं का, म्हणजे मी बरंच जोर लावून मारायचा प्रयत्न करायचो पण त्यावेळेस ठरवलं होतं यांच्यावरती जायचं म्हणून.
यांच्या लेवलला तरी जायचं. जेवढे हेडाघात मारतात त्याच्यापेक्षा 2 फूट तरी माझा वर गेला पाहिजे एवढी इच्छा असायची मनात. म्हणजे अमर स्पोर्ट्स क्लब या संघापासून सुरुवात करत असतानाच दुसऱ्याच बाजूला असणारा विकी स्पोर्ट्स क्लब हा संघ ज्यावेळी सराव करायचा तो सराव करत असतानाच त्या संघाकडे मात्र लक्ष देऊन आपण त्याप्रमाणे मात्र कामगिरी करावी असं मनोमनी इच्छा जी बाळगली जायची. म्हणजे ध्येयाकडे लक्ष ठेवून आपण ते ध्येयापर्यंत कसं पोहोचू याबद्दल नेहमी स्वप्न पाहणारा हा खेळाडू आपला जो पाहायला मिळतोय. आणि स्वप्न पाहिली होती की ते ज्या पद्धतीने फटके खात आहेत त्याही पेक्षा जास्त जोरदार पद्धतीने फटके मी कशा प्रकारे मारेल या प्रकारचं मात्र त्यांचं स्वप्न असायचं. विकी स्पोर्ट्स क्लब आले या संघामध्ये आल्यानंतर सुरुवात कोणत्या स्पर्धेपासून झाली? पारगाव तुमच्याच गावापासून. त्यावेळेस नेरकर म्हणून ते आम्हाला न्यायला आले होते. भरत नेरकर चांगला बॅट्समन आहे, क्रिकेटच्या आता पण मोठा आहे आणि आम्हाला सपोर्ट जास्त असतो त्यांचा. ते न्यायला आले होते त्यावेळेस. रमेश कुराडे मी त्यावेळेस गेलो होतो. फिल्डिंग वगैरेच केली होती पण त्यावेळेस समावेश झाला आमचा तिथनं. असा कुठला एक क्षण आहे की काय विकी स्पोर्ट्स क्लब आले या संघातला की ज्यावेळेस अगदी संघ फार अडचणीत असताना तुम्ही संघाला मात्र जिंकून दिलं? निमगाव सावा या ठिकाणी मनसर बरोबरच मॅच होती, चाकण बरोबर. त्यावेळेस कृष्णा लहरे वगैरे त्यांची टीम होती. त्यावेळी बरेच विकेट्स पडत गेल्या, बऱ्याच रन होत्या. त्यावेळेस मी 50 मारली होती. त्यावेळेसचे क्षण आठवतात मला आणि संघ जिंकून दिला होता मी. फलंदाजीचे किस्से बऱ्याच जणांनी पाहिलेले आहेत. गोलंदाजीचे सुद्धा तुमचे किस्से. यावर्षीचा किस्सा आपण पाहिले की राजुरीच्या मैदानावरती एका षटकामध्ये 5 विकेट तुम्ही ज्या घेतलेल्या आहेत, 5 बळी मात्र टिपलेल्या आहेत. सर काय कधी कधी संघाला करत असताना तुम्ही गोलंदाजी सुद्धा केलेली आहे की चला मी एक चांगल्या प्रकारचा फलंदाज आहे पण मी गोलंदाजी सुद्धा आधी करू, हा आत्मविश्वास कुठून येतो? हा आत्मविश्वास मानायचा तुमच्या सारख्यांच्या प्रेमामुळेच येतो. आणि मला पहिल्यापासून सवय आहे ती सेल्फ टीचर व्हायची. म्हणजे मी नेहमी चोरी करतो. आता कृष्ण सातपुते माझा आवडता बॅट्समन आहे, तर तो कशी बॅटिंग करतो आणि ती मला कधी जमेल, मी फक्त त्याची चोरी करायचा प्रयत्न करतो. चांगल्या गोष्टीसाठी चोरी करणं हे चांगलंच आहे. पण ज्या वेळेस म्हणजे आता हे बोलू शकत नाही का गणेश असं खेळ तसं खेळ, पण हे आपण शिकणं गरजेचं आहे. मग मी त्या पद्धतीनेच प्रयत्न करतो नेहमी. आणि आनंद मोडवे हा माझा आवडता बॉलर आहे. आता त्याला मी जवळून बॉलिंग करताना पाहतो, कारण तो कशी बॉलिंग करतो, इन कसा टाकतो, आउट कसा टाकतो. मी कीपर असल्यामुळे मला जास्त ऑब्झर्व करायला चान्स मिळतो. मला असं वाटतं जरा आपण पण थोडंफार जरा करावं बॉलिंग, बाकी काय नाही. बरं झालं इष्टरक्षक करून नाव तुमचं जे निघालेलं आहे. गणेश सर, बऱ्याच वेळा असं जाणवलेलं आहे की एखादा जोरदार चेंडू टाकला गेला आणि फलंदाज लॉंग ऑन मिड विकेटला मारता मारता तो चेंडू पोहोचला स्क्वेअर लेग, म्हणजे ज्या ठिकाणी स्क्वेअर लेग पंच ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी झेल उडवलेला आहे. त्या ठिकाणी अगदी स्वतः पळत जाऊन 30 सर्कल पर्यंत धावत पळत जाऊन झेल घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला आणि असं जाणवतं की आता तो झेल मात्र होणार नाही. त्यावेळेस स्वतःचं अंग तुम्ही झुकून देता. ही एनर्जी कुठून येते? कधी कधी आम्ही सुद्धा समालोचन करत असताना म्हणत असतो की तुमच्या अंगामध्ये स्प्रिंग आहे की काय, हा जोश कुठून येतो? अर्थातच आता माझी पुण्य सन्मागच्या जन्माचे पुण्य असतील तर माझे वडील आई वडील उन्हातानात काम करतात, त्यांचे ते कष्टाचंच फळ असेल की मला एवढी एनर्जी भेटती. दुसरी गोष्ट म्हणजे एवढं पब्लिक असतं ते माझ्यावर प्रेम करत असतं. आणि ग्राउंडमध्ये माझा एकच विचार असतो, फक्त खेळायचं आणि जिंकायचं, बाकी काहीच विचार करत नाही. ज्यावेळेस असे कॅच मी पकडत असतो त्यावेळेस मला आजूबाजू काहीच दिसत नसतं, फक्त बॉल आणि बॉल, तो पकडायचा, विषय संपला. म्हणजे ज्याप्रमाणे आपण अध्यात्मामध्ये वाचलेलं आहे, ऐकलेले की रवलक्ष भेद, या ज्याप्रमाणे अगदी परीक्षा द्यावी लागली होती त्याप्रमाणे आपण पाहतोय की डोळ्यासमोर एक प्रकारचं लक्ष ठेवायचं की मला हा झेल घ्यायचा आहे आणि हा झेल मलाच घ्यायचा आहे. हे टार्गेट डोळ्यासमोर ठेवून मात्र झेल घेणार आहे. एक आकर्षक, सर्वांचा आकर्षक खेळाडू म्हणून सुद्धा हा परिचित असणारा खेळाडू आहे. गणेश सर, प्रेक्षकाकडून थोडीशी चर्चा आता तुम्ही केलेली आहेत. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे की आळकुटीच्या मैदानावरती म्हणजे नगर जिल्ह्यातलं चिंगमन स्टेडियम, म्हणजे प्रेक्षकांनी, पारनेर तालुक्यातील प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतलेलं जे मैदान आहे त्या मैदानावरती 1 वर्षी विकी स्पोर्ट्स क्लब संघ खेळला होता. मला वाटतं एक 4-5 वर्षापूर्वीची कदाचित ही घटना असू शकते की त्या स्पर्धेमध्ये विकी स्पोर्ट्स क्लब आळे हा संघ खेळला नव्हता. तुम्ही खेळलेच नव्हते गेली 4 दिवस, पण 5व्या दिवशी एका मुंबईच्या संघामध्ये तुम्हाला निमंत्रण दिलं गेलं. जसं गणेश जाधव याचं आगमन झालं मैदानावरती 10 खेळाडू उपस्थित होते
आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला गणेश जाधव याची एंट्री झाली आणि ती एंट्री झाल्यानंतर अक्षरशः प्रेक्षकांनी उठून उभं राहून तुम्हाला जी काही मानवंदना दिली गेली, कसं वाटलं त्यावेळेस? अर्थातच आळकुटी हे मैदान माझ्या आवडत्या मैदानांपैकी एक आहे. आळकुटीचं मैदान, जुन्नरचं, निमगाव सावा. त्यावेळी ठराविक अडचणी असतील त्यावेळेस आम्ही खेळू शकलो नाही आमचा विकी संघ. मला मुंबईच्या संघातून संधी मिळाली खेळायला. त्यावेळी एंट्री केली, सगळी चाहते सगळे उभे राहिले आणि त्यांनी सेल्यूट केला. भरून आलं होतं, मला अक्षरशः डोळ्यात पाणी आलं होतं. हे सगळं प्रेम, बाकी काहीच नाही. जे ह्या प्रेमाचे मी ऋण कधीच फेडू शकत नाही. आपण आता प्रेक्षकांबद्दल प्रेम पाहिलेलं आहे. कधी कधी असं जाणवलं की समजा एखादी स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमध्ये खेळत असताना संघाने तुम्हाला सांगितलं की गणेश आज तू काही खेळू नको, तू थोडासा खाली बस, आणि त्यावेळेस अगदी मनात आलेली फिलिंग आणि त्यावेळेस अचानक तुला कोणीतरी सांगितलं की अरे गणेश तुला पण मैदानाच्या आतमध्ये खेळायचं, असा कधी किस्सा घडलाय का? साहजिकच अजून तरी नाही काही किस्सा घडला कधी, पण जरी घडला तरी मला काहीच वाटणार नाही. कारण ज्यावेळेस आपलं टीम वर्क असतं त्यावेळेस 11वा खेळाडू काय, पहिला काय, 15वा काय, खेळवून जिंकणं हाच उद्देश पाहिजे. माझ्या बोलण्याचा उद्देश असा आहे की माझ्या माहितीप्रमाणे मला वाटतं यवतमाळला घडलेला जो किस्सा आहे, अभिजित भुजबळ सर, ओके सर, यांनी जो की त्या घटनेला मात्र साक्ष आहेत, तो काय किस्सा आहे तो प्रेक्षकांना कळणं गरजेचं आहे. तो किस्सा ऍक्च्युली मी इन मध्येच होतो कीपर म्हणून. त्यावेळी आमची सांगली बरोबर मॅच, त्याच्या अगोदर गोंदिया बरोबर मॅच होती. तर गोंदिया बरोबर मी पहिल्याच बॉलला बॅट कट होऊन आउट झालो होतो. तर दुसऱ्या मॅचमध्ये अकोले बरोबर मॅच होती. तर त्या मॅचमध्ये आमची पहिली बॅटिंग होती, तर साधारण 2003 साली. तर ती बॅटिंग चालू असताना बॅट्समन लवकर पटापट आउट होत होते आणि 12 ओव्हरची मॅच होती. साधारण काहीतरी 50-55 रन्स झाल्या होत्या फक्त, आणि 9वी ओव्हर चालू होती, 8वी ओव्हर. तर 6 प्लेयर आउट झाले तरी मला आमचे महेश बंडकर म्हणून कोच होते, तर ते पाठवतच नव्हते. तर त्यावेळी भुजबळ सर पण होते त्यांच्या शेजारी बसलेले. तर ते म्हटले गणेशला का पाठवत नाहीये? तर म्हटले गणेशवर माझा अजून तरी विश्वास नाहीये. तर ते म्हटले तुम्ही फक्त गणेशला पाठवा आणि जे काही त्याच्याबद्दल मला सांगायचंय तू बॅटनेच बोलन, मी नाही सांगणार. मग मला 7व्या क्रमांकावर त्यांनी पाठवलं होतं. सतीश गावडे कॅप्टन होता त्यावेळेस. तर त्यावेळी मी 14 बॉलमध्ये 48 रन केल्या होत्या. म्हणजे शेवटच्या बॉलला मला काहीतरी 44 रन झाल्या होत्या माझ्या, आणि शेवटचा बॉल बाकी होता. त्यावेळेस बाउंड्री गेली होती माझी, ते 50 हुकली होती माझी 2 रनांनी. त्यावेळेस मी सिक्सर मारला की अभिजित सर रडायचे, त्यांच्या डोळ्यातनं आनंदाश्रू येत होते. पण त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्यावेळी, तो विश्वास मी आज सगळ्यात टिकून ठेवलाय. अजून एक किस्सा आपण सांगण्याचा प्रयत्न निश्चितप्रमाणे करूया की विकी स्पोर्ट्स क्लब आळे या संघाचे असणारे संस्थापक अध्यक्ष प्रसन्न अण्णा डोके, अण्णांनी कशा प्रकारचा सपोर्ट केला तुम्हाला? अण्णांनी विकीमध्ये मला समावेश केला हाच खूप मोठा मी माझं भाग्य समजतो. विकी नाव हे खूप मोठं आहे पहिल्यापासून विकीमध्ये. पण अण्णाश्री, राजू सर किंवा संजय सावरे खूप दिग्गज खेळाडू होते. तर त्यांच्या खेळण्यातून, त्यांच्या कलेतून हे सगळं मी ऑब्झर्व करत करत शिकत गेलो. किंवा अण्णा खूप मोठे कॅप्टन, एकदम धुरंधर कॅप्टन होते. म्हणजे कुठलीही गोष्ट कधी करायची, कुठल्या बॉलरला कधी वापरायचं, कुठल्या प्लेअरला कुठं फिल्डिंगला लावायचं, हे सगळं त्यांच्यात खूप ठासून भरलेलं होतं, आणि ते सगळ्याच बाबतीत आहेत. अण्णांबद्दल आपण खूप मोठी म्हणजे चांगल्या प्रकारची माहिती आमच्यापर्यंत दिली, अगदी थोडक्यात आणि मोजक्या शब्दामध्ये. तुम्ही तुमच्या संघाला बऱ्याच वेळा जिंकून दिलेलं आहे. असं पण नाही की चला सूर्याला सुद्धा ग्रहण लागतं, चंद्राला सुद्धा डाग आहे, असं कधी तुमच्याकडे एखादा सामना गेलाय का की तुम्ही मैदानावरती असल्यानंतर सुद्धा त्या स्पर्धेमध्ये तुमच्या विकी स्पोर्ट्स क्लब संघाला स्पर्धा गमावावी लागली किंवा तो सामना गमावा लागला, असं कधी घडलंय का? मला वाटतं बोट्यात गारगावमध्ये सोना नांगरे मी बॅटिंग करत होतो. त्यावेळेस भरपूर रन्स राहिल्या होत्या. त्यावेळेस बराच प्रयत्न केला पण काही झालं नाही ते. त्यावेळेस आठवतंय मला
एकदा DK टीम मधनं खेळलो होतो पुण्यात, दायरी गावात. 1 बॉल 1 रन लागत होती आणि त्यावेळेस मी किपर असताना माझ्याकडनं बॉल मिस झाला होता, त्यावेळेस हारलो होतो. म्हणजे आयुष्यामध्ये जगत असताना सुखदुःखाच्या गोष्टी तर आहेच आहेत आणि क्रिकेटमध्ये खेळत असताना सुद्धा हारजीत या नाण्याच्या असणाऱ्या दोन बाजू आहेत. गणेश सर, या टेनिस क्रिकेट विश्वाचा तुमच्या सामाजिक जीवनाशी कितपत फायदा झाला? भरपूर फायदा झाला. म्हणजे माझा वीक पॉइंट तोच आहे, मित्र. आणि या क्रिकेटनी मला मित्र भरपूर दिले. हा खूप मोठा फायदा आहे माझ्यासाठी. ही सामाजिक सेवा करत असताना असे काही मित्र जोडले गेलेले आहेत की त्या मित्रांचा तुम्ही फायदा करून दिलेला आहे, असं काही किस्से आहेत की काय? फायदा म्हणायचं तर मी ते नाही सांगू शकत. आता फायदे काय सांगायचे. आता मित्रांनी मदत मागितली, मदत करणं, या फायद्या तोट्याच्या गोष्टी नाहीच आहेत. साधारण या माणुसकीच्या गोष्टी आहेत. आणि मित्र कोणाला मदत करत नाही आणि कोणाची मदत घेत पण नाही. कारण मित्रात ही मदत आणि हे नसतंच. या गोष्टी नाहीच धरायला पाहिजे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण पाहतोय की आयुष्य जगत असताना या पृथ्वीतलावरती माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर त्या माणसामध्ये माणूस आणि त्या माणसाकडे असणारी एक की जर नसेल तर माणुसकी हा शब्द तयार होत नाही. त्याप्रमाणे एक आदर्श खेळाडू आहे, आदर्श खेळाडूच्या बरोबर एक आदर्श मार्गदर्शक आहेत आणि त्याचबरोबर एक चांगल्या प्रकारचा माणूस म्हणून या टेनिस विश्वामध्ये तुमचं फार मोठं मोलाचं योगदान जे लाभलेलं आहे. याचा मी पण साक्षीदार आहे की नाही का, अकोल्याच्या स्पर्धेमध्ये ज्यावेळेस गाडी पंक्चर झाली त्यावेळेस तुम्ही थांबले गेले, दत्ता कोरडे आणि तुम्ही होतात. आणि येता सांगितलं गेलं की या टेनिस क्रिकेट विषयामध्ये तू खेळण्यापेक्षा समालोचनावर जास्त भर दे, कारण कैलास चित्रांत चौधरीनंतर या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मात्र तुझंच नाव होऊ शकतं ही आम्हाला गॅरंटी आहे. तुमचा एक प्रेमाचा सल्ला माझ्या आयुष्याला इतका माफक ठरला की जगाच्या कानाकोपऱ्यात आज टेनिस क्रिकेट विषयामध्ये मनोज बेल्लेकर हे नावामध्ये प्रसिद्ध होतं. बाय सर, काय वाटलं बेल्लेकरांबद्दल की का त्याला आपण हा सल्ला द्यावा, असं का वाटलं तुम्हाला? प्राऊड फील होतंय. माझा मित्र एवढ्या वरपर्यंत पोहोचलाय. साऱ्या महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण ऑल इंडियात नाव आहे. खूप छान वाटतंय. आणि नेहमी मला असंच वाटतं का कोणताही मित्र मोठा झाला तर मला चांगलं वाटतं. मला म्हणायला तरी होईल, अरे तू माझा मित्र आहे. खूप छान वाटतंय. सर, असं एक मी पाहिलेलं आहे की आपण वाचलेलं सुद्धा आहे की सचिन रमेश तेंडुलकर अर्थात सचिन तेंडुलकर यांची जी किट बॅग आहे त्या किट बॅग मध्ये सिद्धिविनायकाचा फोटो असतो. त्याबरोबर त्यांना एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो, जोश निर्माण होतो. तसं या आमच्या ग्रामीण भागात असणारा सचिन तेंडुलकर, गणेश जाधव यांचा जो दिनक्रम पाहिला, म्हणजे सकाळी उठल्यानंतर घराच्या बाहेर पाऊल टाकण्याच्या अगोदर घराच्या आतमध्ये असणाऱ्या आपल्या मातोश्रींच्या चरणावरती विलीन झाल्याशिवाय हा माणूस घराच्या बाहेर पाऊल टाकत नाही. आईच्या पाया पडल्याशिवाय बाहेर न पाऊल टाकणं का, असं का? तुम्हाला काय प्राऊड फील होते? पहिली गोष्ट म्हणजे आईचे आशीर्वाद हे देवाच्या आशीर्वादापेक्षा सुद्धा मोठे असतात. तेच खूप महत्वाचे आहेत. कारण आईपेक्षा मुलगा हा आईला, म्हणजे मुलगा किती कलेक्टर असो किंवा किती मोठा असो ते बाळच वाटतं. त्यामुळं आईचे पदर स्पर्श किंवा आईची मिठी ही खूप मोठं समाधान आहे. एखादी अशी खेळी जी नाही का त्यावेळेस तुम्ही जिंकल्यानंतर म्हणा, आधी सगळ्यांच्या बरोबर असताना सुद्धा त्यावेळेस अगदी परिवाराची आठवण झाली, असा काही क्षण? अर्थातच मला ज्यावेळेस म्हणजे मी माझी फलंदाजी करून किंवा गोलंदाजी करून ज्यावेळेस मी ती मॅच जिंकून देतो त्यावेळेस अर्थातच मला घरच्यांची आठवणी होतीच. यावेळी जर माझे आई वडील किंवा माझी बायको ही मॅच बघायला असते तर चांगलं वाटलं असतं. हे प्रत्येक वेळेसच वाटतं. बरोबर झालं. सामन्यावरून थोडासा किस्सा तुम्ही आठवून दिलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे 2 किस्से तुमच्या जीवनामध्ये अतिशय बहारदार ठरले गेले होते. राजुरीच्या मैदानावरती एका सामन्यामध्ये, पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही लागोपाचे 3 षटकार मारले होते आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये लागोपाचे 2 षटकार तुम्ही मारले. त्यावेळेस आसिफभाई महालदार हे सामना पाहण्यासाठी उपस्थित होते, जे फार मोठे क्रिकेट प्रेमी आहेत. त्या आसिफभाई महालदार यांनी मात्र पहिल्या 2 षटकानंतर तिसरा षटकार जर मारला तर तुम्हाला 25,000 रुपये पारितोषिक होतं, चौथा मारला तर 50,000 रुपये पारितोषिक होतं, 5वा षटकार मारला तर 75,000 रुपये पारितोषिक होतं आणि लागोपाच्या 6 चेंडूवरती 6 षटकार जर मारले तर 1 लाख रुपयाचं प्राइज होतं. 2 षटकार मारले होते
1,00,000 रुपयाचं प्राइज, म्हणजे ती क्रिकेटची स्पर्धा पाहिली तर पहिलं बक्षीस फक्त 21,000 होत. जे संकल्प युवा प्रतिष्ठानच्या मला संकल्प ग्रुपच्या संकल्प युवाच्या वतीने मला वाटतं राजौरीच्या मित्रांनी जी क्रिकेटची स्पर्धा जी भरवली होती. कसं वाटत होतं सर ज्यावेळेस अगदी 6 चेंडूवरती 6 षटकार मारले तर तुम्हाला 1,00,000 रुपयाचं प्राइज होतं? काय वाटत होतं त्यावेळेस? पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या 3 बॉलला 3 मारले मी. त्यावेळेस मालदार साहेब नव्हते आणि ज्यावेळेस ते आले त्यावेळेस परत मी लागोपाठ 2 मारले. तुम्ही अनाउन्समेंट करत होते पैशाची, पण नेहमी असं शक्यता कमी असते किंवा मी बाहेर जास्त लक्ष देतच नाही. म्हणजे ज्यावेळेस पैशाची अनाउन्समेंट होत असते त्यावेळेस आपण जर बाहेर लक्ष दिलं तर माझं कॉन्सन्ट्रेशन लूज होतं. फक्त माझं डोक्यात एवढंच असतं, खेळायचं, फटके मारायचं, एवढंच डोक्यात असतं. पण त्यावेळेस षटकार गेला नाही. एक 10 फुटावर 10 फूट कमी पडली ताकद. वाईट वाटलं, कारण थोडेफार पैसे मिळाले की आपली थोडीफार कर्ज वगैरे कमी होतील. शेवटी पैशाची गरज सगळ्यांनाच आहे. वाईट तर वाटतंच, पण मजा येते. म्हणजे एवढी बक्षिसं माझ्यावर लावतात किंवा एवढं प्रेम दाखवतात, सार्थक झाल्यासारखं वाटतं. माझ्या माहितीप्रमाणे तुमच्यावरती सर्वाधिक प्राइज GISLच्या मैदानावरती लागलं गेलं होतं, की ज्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये तुमच्यावरती प्राइज लागलं गेलं होतं का लागोपाठचे 3 षटकार जर मारले तर तुम्हाला टोटल प्रेक्षकांच्या वतीने प्राइज होतं 1,87,000 रुपये. हे प्राइज तुमच्यासाठी होतं. गणेश सर 2 वेळेस तुमची अशी संधी जी गमवलेली, म्हणजे एक वेळेस तुम्ही 2 षटकार मारले आणि तिसरा षटकार हा 1 बाउन्स, म्हणजे तिसरा षटकार मारत असताना 1 बाउन्स चौकार गेला होता. दुसऱ्या वेळेस संधी आली त्यावेळेस मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही. त्यावेळेस असं काही वाटलं का एवढी रक्कम आहे, 1,87,000 आहे, घरच्या मैदानावरती खेळतोय, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण एवढं मोठं झालेलो आहे, तो सगळा मित्रपरिवार जो मित्रपरिवार तुमच्यावरती प्रेम करतोय या सगळ्यांच्या समोर एवढी मोठी रक्कम आपल्यासाठी लागली गेली आणि त्यावेळेस मात्र ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही, त्यावेळेस काय वाटलं? अर्थातच त्यावेळेस वाईट वाटलंच मला त्यावेळेस, कारण सगळे माझे घरचेच होते. जे मी आळेगावचेच सगळे चाहते, माझे जीवाला जीव देणारे. अर्थातच मला थोडंसं वाईट वाटलंच, कारण आळेगावचे माझे सगळे क्रिकेट प्रेमी, जीवाला जीव देणारे. तिसरा सिक्सर नाही गेला माझ्याच्याने, पण एका अर्थाने चांगलं पण वाटलं, कारण माझ्या समोर जो गोलंदाजी करणार आहे तो माझाच मित्र, माझ्या टीम मधला, विकी स्पोर्ट्स मधला सुमित भंडारी म्हणून. त्याला मी पहिले 2 सिक्सर मारले, तिसरा सिक्सर त्यांनी मला मारून दिला नाही, याचं पण मला चांगलं वाटलं, बरं वाटलं. मग त्यांनी पण मला 6 मारून नाही दिला. त्यांनी पण, त्याचे पण क्रिकेट चाहते आहेत, मग त्यांनी पण त्यांचं विश्वासार्थ ठरवला. एका अर्थाने ते चांगलं आलं. म्हणजे आपण पाहतो की विकी स्पोर्ट्स क्लब बाळे या संघामध्ये खेळणारे जे काही सिलेक्टेड प्लेअर असतील, म्हणजे सिलेक्टेड हा शब्द आपण याच्यासाठी वापरतोय की प्रत्येक जण त्यांच्या कामामध्ये इतका भारदस्त कामगिरी करायचा, जबरदस्त कामगिरी करायचा की समोर आपल्या संघातला जरी खेळाडू आला तरी त्यालाही नमवण्याची ताकद या संघातील खेळाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळायची. गणेश सर, या टेनिस क्रिकेट विश्वाचा फायदा तुमच्या वैवाहिक जीवनासाठी कसा वाटला? तसंच मला जीवाला जीव देणारी सोन्यासारखी बायको भेटली, मला खूप मोठा फायदा झाला. कधी असं वाटतं की चला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपलं नाव तर खूप मोठं झालेलं आहे, पण हे नाव करत असताना कधी कधी परिवाराला सुद्धा नाही का, म्हणजे जिच्याबरोबर आपण 7 जन्माच्या गाठी बांधलेल्या आहेत, जिच्याबरोबर आपण आपल्या आयुष्याची सुखदुःखाच्या गोष्टी शेअर सांगणार आहोत आणि आज तिला आपली गरज आहे आणि आज अचानक आपला क्रिकेटचा सामना सुद्धा आहे, त्यावेळेस तुम्ही काय पर्याय निवडता? मी पर्याय निवडण्यापेक्षा बायकोच सांगते, जा, तुमचं कर्तव्य आहे ते, आणि नंतर संसार आहेच आहे. पण ज्यावेळेस मी क्रिकेट खेळायला जातो त्यावेळेस आदनमधनं तिचे पण फोन असतात, काय झालं मॅचचं, तुम्ही किती रन्स केल्या, तुमचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे मॅचमध्ये. अर्थातच ती मला खूप मदत करते, या गोष्टीला सपोर्ट करते. आई वडिलांचा किती पाठिंबा राहिलेला आहे? आई वडिलांचा पाठिंबा म्हणायचं तर आईचा पाठिंबा होताच. वडिलांनी, मी पहिल्यांदाच सांगितलं, माझं शिक्षणाकडे जास्त अभ्यासात मन नव्हतं लागत, एवढं ग्राउंडवरच जास्त असायचो. वडिलांनी 10वीत असताना मला एकदा बेडवर असं मांडी घालून बसवलं, तू एक तर क्रिकेट खेळ किंवा शाळा कर, या दोन्हीपैकी एक निवड. तू म्हटला क्रिकेट तर शाळेत जायचं नाही, आणि शाळा म्हटला तर क्रिकेट खेळायचं नाही. असं वडिलांचा मला पहिल्यापासून नकार होताच.
पण कधी ज्यावेळेस मी प्रोफेशनल खेळायला लागलो तेव्हापासून वडिलांना पण जरा समाधान वाटायला लागलं. परिवाराचा सगळ्यात मोठा म्हणजे आपण पाहतोय की सौभाग्यवतीचा सपोर्ट तर नेहमीच आहेच. परंतु हे नाव करत असताना वडिलांना नेहमी असं वाटत असतं की आपल्या मुलांनी मात्र क्रिकेटमध्ये किती भवितव्य आहे, कुठेतरी मात्र यांनी काम करावं, शाळा शिकावी, जेणेकरून आपल्या परिवाराचं नाव रोशन होईल. परिवाराचं नाव रोशन होण्यापेक्षाही तो स्वतःच्या पायावरती कसा उभा राहील, क्रिकेटमध्ये काय भवितव्य आहे, याबद्दल मात्र दादांची नेहमीच शंका कुशंका जी पाहायला मिळालेली आहे गणेश सरांच्या बोलण्यातून पाहिलं होते. परंतु वास्तविक पाहता आईचा खूप मोठा पाठिंबा आपल्या मुलाच्या पाठीशी जो राहिलेला आहे की तू खेळत राहा बाळा, यातूनच तू कदाचित तुझं करिअर करू शकतो, तुझं भवितव्य मात्र करू शकतो. गणेश सर, हे करिअर करत असताना आपण बऱ्याच वेळा पाहिलेले की तुम्ही एक आर्ट टीचर सुद्धा आहात. सर, काय खासियत आहे तुमची की मैदानाच्या तुम्ही आक्रमक असता, मित्रांबरोबर बोलताना तुमचा खोडकर स्वभाव सुद्धा कधी कधी पाहायला मिळतो, तुमचे खूप मोठे किस्से सुद्धा आम्ही आमच्या कानाने ऐकलेले आहेत, तुम्ही किती खोडकर आहात ते. परंतु ज्यावेळेस हातामध्ये एखादा कलम येतो, हातामध्ये एखादा ब्रश येतो, त्यावेळेस तुम्ही एकरूप होऊन एखादी गोष्ट रंगवत असता. एवढं कसं मॅनेज करता? तर ते मॅनेज करायचं झालं तर तेच म्हणतो मी, माझी मागच्या जन्माची पुण्य असेल वगैरे या गोष्टी माझ्या अंगवळणी पडल्यात. पण क्रिकेटमध्ये ज्यावेळेस आपली बॅटिंग बघायला चाहते येतात त्यावेळेस त्यांच्या मनात आपल्या अगोदर कसे छक्के जाणार हे त्यांच्या मनात अगोदरच असतं. म्हणजे आता गणेश खेळतोय, कृष्णा सातपुते खेळतोय, सतीश गावडे खेळतोय, हे त्यांच्या मनात अगोदरच असे छक्के असतात. असा बॉल पडणार आणि फाईन लेगना जाणार, हुक करणार, स्ट्रेट जाणार, हे त्यांच्या मनोमना आधीच छक्के असतात. त्याच पद्धतीने आपण ज्यावेळेस माझ्या मनात एखादी कल्पना आली ती हातातनं कशी उतरवायची ही माझ्या कल्पना असतातच. आणि चित्रकलेचं राऊत सर म्हणून होते एक, तर त्यांची लेटरिंग वगैरे मला आवडायची. तर तेव्हापासून मला या आवडी होत गेल्या कलेच्या. तुमच्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर कलाकृती तुमची कोणती, जी तुम्हाला खूप भावूक वाटली, अजूनही ती मात्र जपून ठेवलेली? ती एकदम मी म्हणजे लहानपण एक 11वीच्या दरम्यान असेल त्यावेळेस स्केच केलं होतं मी. तेंडुलकर सरांचंच केलं होतं. तर ते स्टेपलिंग पद्धत केली होती मी. लहानपणीचं चित्र आहे, एक शॉर्ट घालून आहे, बॅट घेऊन, लांब केस आहे. ते चित्र मला आवडलं, अजूनही पण मी जपून ठेवलंय ते. आपण अगदी चर्चा करत असताना गणेश सरांनी 2-3 वाक्य जे सांगितले गेली, एक चांगल्या प्रकारचे आर्ट टीचर सुद्धा आहेत. आणि बोलता बोलता त्यांनी सांगितलं की माझ्या आयुष्यातलं मी पहिल्यांदा जे पेंटिंग केलं, जे भावूक वाटलं आणि मी आज ताग्यात मात्र जे जपून ठेवलेलं आहे. आपण पाहू शकतो की अगदी लहान वयातच असताना गणेश सरांनी क्रिकेटचा असणारा देव, क्रिकेटचा असणारा भगवान सचिन तेंडुलकर यांचं असणारं मात्र स्टेपलिंगच्या माध्यमातून बनवलेलं एक सुरेख प्रकारचं चित्र जे आपण पाहतोय, जे अतिशय भावूक आहे, जे आज ताग्यात मात्र त्यांनी जे जपून ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर अजून बरीचशी सुंदर त्यांची आर्ट गॅलरी आपण पाहूया. स्वामींचं चित्र आहे, त्यानंतर आपण पाहतोय त्यांच्या मातोश्री आहेत, त्यांचे सौभाग्यवतीनी आर्या यांचे आपण या ठिकाणी जे फोटो पाहतोय. असे खूप घरातल्याच मेंबर बरोबरच अगदी राजकीय क्षेत्रामध्ये नावाजलेले असतील किंवा देवदिकांचे फोटो असतील. आपण पाहतोय बालगंधर्व, ही स्त्री की पुरुष अजूनही मात्र खूप मोठा संभ्रम आहे कलाक्षेत्रामध्ये. बरीचशे असे छोट्या बाळांची चित्र असतील ज्यांनी मात्र या संपूर्ण देशाला वेध लावलेले आहे. असे ख्यातनाम असणाऱ्या सुप्रसिद्ध व्यक्तींची रेखाटलेली चित्र या ठिकाणी आपण जे पाहतोय. माझी आजी त्यांच्या आजी ज्या आहेत त्यांचं एक ठिकाणी सुंदर असं चित्र त्यांनी जे बनवलेलं आहे. जुही चावला त्यांचे मात्र त्यांनी स्ट्रक्चर अतिशय सुरेख जे बनवलंय आपण पाहतोय. हे ओरिजिनल फोटो आणि त्याचा म्हणजे पेंटिंग केलेला हा फोटो आहे. आपण मला असं वाटलं की हा ओरिजिनल फोटो आहे की काय, म्हणजे साक्षात त्यांनी जो फोटो पेंटिंग केलेला आहे त्याचा हा फोटो जो आहे. त्यानंतर आपण पाहतोय दत्तात्रय महाराज आहेत, शिर्डीवाले साईबाबा आहेत, जनार्दन स्वामींची सुद्धा अतिशय रेखीव प्रतिमा या ठिकाणी आपण जे पाहतोय. गणेश सरांचाच फोटो या ठिकाणी आपण पाहतोय. कदाचित त्यांनी आरशामध्ये उभं राहून स्वतःचं प्रतिबिंब कदाचित रेखाटलेलं असेल. लँडस्केप आपण पाहतोय, अतिशय आकर्षक कामकाज गणेश सरांचं जे पाहतोय.
हे पण 9वीच्याच काळात असेल. कदाचित म्हणजे 9वीच्या काळामध्ये 9वी-10वीच्या कालखंडामध्ये आपण पाहतोय एक सुरेख प्रकारचं कामकाज गणेश सरांचं जे पाहायला मिळालेलं आहे. लीना चंद्रावळकर. दिग्गज आणि ख्यातनाम असणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत त्यांचे फोटो या ठिकाणी आपण जे पाहतोय. खूप सुंदर पेंटिंग करणारे हे व्यक्तिमत्व. म्हणजे अगदी लहानपणापासून तेंडुलकर सरांचाच मार्गदर्शक, तेंडुलकर सरांनाच अगदी आपला मार्गदर्शक म्हणून जे पाहिलेलं आहे गणेश सरांनी, त्यांच्याशी आपण आता मनसोक्त गप्पा तर मारलेल्याच आहेत. अगदी शेवटचा प्रश्न जो तुमच्यासाठी असेल स्पेशली, आपण पाहतोय की पूर्वीच्या काळी म्हणजे इथून पाठीमागचा एक 4-5 वर्षापूर्वीचा कालखंड जर आठवला गेला तर त्या कालखंडामध्ये अशा प्रकारचे वेबसाईट नव्हते जेणेकरून तुमचे बरेचसे क्षणचित्र कॅमेऱ्यामध्ये बंद केले जातील. तुमच्या काही व्हिडिओ क्लिप्स आहेत त्या युट्यूबला म्हणा किंवा मित्रांच्या व्हॉट्सअपपर्यंत पोहोचवल्या जातील असं काहीच माध्यम नव्हतं. आज आपण पाहतोय की एवढ्या 3-4 वर्षापासून www.crickLab.in आणि त्याचबरोबर तुमचं आमचं आवडतं सर्वांचं फेसबुक पेज जे आहे पुणे टेनिस क्रिकेट, यांच्या माध्यमातून ही जी वेबसाईट जी सुरू केलेली आहे त्या वेबसाईट बद्दल तुमचं काय मत? हा खेळाडू प्रॉपर ग्राउंडवरनं म्हणजे आता एखाद्या गावातनं तो ऑल इंडियात नेलाय कसा, तर ते खरंच ते तुमचं खूप मोठं काम आहे. ते त्या कामाला माझ्यातर्फे आणि विकी स्पोर्ट्स तर्फे खूप मोठ्या मोठ्या शुभेच्छा. तर खूप मोठं काम आहे आणि असंच पुढे ठेवा, कारण येणारे प्लेयर हे या माध्यमातून एखादा प्लेयर जरी आपल्या भारताचं नेतृत्व केलं तर खूप बरं वाटेल. म्हणजे या वेबसाईटला पूर्णपणे शुभेच्छा दिलेल्या आहेत की या वेबसाईटच्या मार्फत एखादा खेळाडू हा भारतीय संघामध्ये म्हणण्यापेक्षा एखाद्या चांगल्या मोठ्या नामांकित संघामध्ये कसा खेळेल, त्याचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात कसं पोहोचलं जाईल, हे मात्र वेबसाईटच्या माध्यमातून जे पूर्ण केलं जात आहे. त्यांच्या वतीने सुद्धा आमच्या या वेबसाईटला पूर्णपणे जे शुभेच्छा दिल्यात. आपण गणेश सरांशी मनसोक्त गप्पा मारल्यात, आता आपण त्यांच्या परिवाराशी थोड्याशा गप्पा मारूयात. आपण आता गणेश जाधव यांच्याशी मनसोक्तपणे गप्पा तर मारल्याच आहेत. आता त्यांच्या परिवाराशी आपण आता चर्चा करूया. आपल्या समोर गणेश जाधव यांचे पिताश्री आहेत, मातोश्री आहेत, सौभाग्यवती आहेत, आर्या आणि सूर्या, ही 2 चिरंजीव सुद्धा अगदी आपल्या या परिवारामध्ये पाहायला मिळत आहेत. आता आपण सुरुवातीला दादा गणेश सरांनी बातचीत करत असताना एक गोष्ट सांगली की तुम्हाला क्रिकेट आवडत नव्हतं किंवा 10वीत असताना अगदी नाही का बेडवरती बसून मांडी घालून अगदी शिक्षा केल्याप्रमाणे एक तर तू क्रिकेट तरी खेळ किंवा शिक्षण तरी कर, अगदी तडकाफडकी तुम्ही बरेचसे प्रश्न मात्र विचारले गेले होते. आता त्यावेळेस गणेश जाधव हे नाव फार मोठ्या प्रचलित नव्हतं, फार मोठ्या लोकांना माहिती पण नव्हतं. त्यावेळेस तुम्हाला क्रिकेट का आवडत नव्हतं? कारण पुढचं भविष्य म्हणजे कसं आहे, पुढचं म्हणजे ह्याचं आयुष्यामध्ये काहीतरी म्हणजे वेगळं करायला पाहिजे आणि त्याच्यातून ह्या क्रिकेटमधून आपल्याला काय मिळणार आहे ह्या दृष्टिकोनातून त्याला मी नेहमी बोलायचा. मग क्रिकेट एक तर क्रिकेट खेळ, नाहीतर मग पुढे शाळा तरी कर, ह्या दृष्टिकोनातून त्याला मी नेहमी शाळेमध्ये बोलायचं, त्याला घरी पण बोलायचं त्याला. आज मात्र आपण पाहतोय की गणेश जाधव हे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात या जुन्नर तालुक्याचा सचिन तेंडुलकर म्हणून प्रसिद्ध आहे. दादा त्यावेळेस असणाऱ्या फिलिंग ह्या खूप वेगळ्या होत्या. आज कसं वाटतंय तुम्हाला गणेश जाधव आपला हा चिरंजीव आहे याबद्दल कसं वाटतंय? आज खेळताना मला बरं वाटतं, चांगलं वाटतं. तुम्ही कधी असं चोरून लपून म्हणजे गणेश जाधव खेळतायत मैदानावरती चोरून लपून कधी त्याचे? नेहमी तसं चोरून लपूनच पाहत होतो, अजून काय त्याला सांगितले पाहिले असं नाही.
असं कधी तुम्हाला नाही का सामना पाहता पाहता डोळ्यातून दोन अश्रू पडलेत का की खूप आनंद झालाय गणेश जाधव मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, म्हणजे गणेश जाधव यांना सुद्धा माहिती नाही की तुम्ही मैदानावरती आहात, तर आपला मुलगा खेळत असताना गर्वाने आणि अभिमानाने तुमची छाती मात्र भरून आली, अगदी आनंद झाला, असा कुठला सामना आठवतोय तुम्हाला? मी आळ्यामध्येच पाहिलं बऱ्याच वेळा, त्यावेळेला गैवरून यायचं तसं. म्हणजे आपण पाहतोय की गणेश जाधव हे जे नाव आणि आज बोलत असताना सुद्धा दोन अश्रू निश्चितप्रमाणे डोळ्यातून जे पडतात की सुरुवातीला आपण ज्याला क्रिकेट खेळू नको हे सांगत होतं, परंतु त्याच मुलाने क्रिकेट खेळल्यानंतर आपल्या आईवडिलांचं नाव निश्चितप्रमाणे जे रोशन करताना जे पाहायला मिळालंय, तर आपण आईंशी थोडीशी चर्चा करूया. तर लहानपणापासून त्याची बुद्धी तल्लकच होती. सगळ्या गोष्टी तो म्हणजे लहानपणापासूनच त्याचे आम्हाला विचार म्हणा, वागणी म्हणा खूपच व्यवस्थित होती. काय काय वहिनी त्याचं काय पुढं करणार तो, असं माझी ग्वाही मी देत होते. कधी शाळेतल्या गाराणी किंवा शाळेतली भांडणं त्यांना घरी आली? कधीच नाही. त्याचे उलट मित्र परिवार वाढले, त्याचं कुठंच भांडणं वगैरे काहीच नाही. सगळ्यांची असं व्यवस्थित राहणार, सगळे मित्र जोडले गेले त्यांनी, प्रेमाचे सगळे. असं कधी गणेश सरांनी तुम्हाला नाही का, पूर्वीच्या काळी अशा वेबसाईट नव्हत्या, आताच्या वेबसाईट आपण ज्या पाहतोय की तुम्ही युट्यूबवरती एखादी व्हिडिओ क्लिप गणेश सरांची बनलेली आहे आणि ती व्हिडिओ क्लिप तुमच्या सुनबाईने म्हणा किंवा मुलाने म्हणा तुम्हाला दाखवलेली आहे आणि तुम्ही त्याचा खेळ त्या मोबाईलवरती म्हणा किंवा तुमच्या एखाद्या पीसी वरती म्हणा तुम्ही पाहिलेलं आहे, असं कधी झालंय का? मी एकदा पाहिलेलं आहे, त्याच्या आपले पेपरला वगैरे येतात ना, त्याच्यामध्ये फोटो पाहिले, त्यावेळेस मला खूप आनंद वाटायचा, माझ्या मुलांनी काहीतरी नाव कमवलंय असं. म्हणजे आईचा असणारा सपोर्ट, आईचा असणारा पाठिंबा आपण पाहतोय की ज्यावेळेस पेपरमध्ये फोटो आले असतील किंवा युट्यूबच्या माध्यमातून एखाद्या वेबसाईटच्या माध्यमातून गणेश सरांच्या मात्र व्हिडिओ क्लिप्स त्यांनी केलेले जे कामकाज आहे ते मात्र आई वडिलांपर्यंत पोहोचलेलं असेल. आई, एक खासियत आहे गणेश सरांची की प्रत्येकाने बाळगणे गरजेचं आहे. आजकाल संस्कार जे आता लोप पावत चाललेले आहेत, संस्कार टिकणं सगळ्यात गरजेचं आहे. की आज गणेश सरांचं वैशिष्ट्य असं आहे की घराच्या बाहेर पडत असताना अगोदर तुमच्या पायाचा स्पर्श केल्याशिवाय तो मात्र कधीच घराच्या बाहेर जात नाहीये. कसं वाटतं आई त्यावेळेस? मला खूप त्याचा अभिमान वाटतो, म्हणजे त्याचे संस्कार लहानपणापासूनच चांगले असे असल्यामुळे. म्हणजे आईला एकदम उत्साहपूर्ण पाहायला मिळते की चिरंजीवाने रोज सकाळी त्यांच्या पायावरती नतमस्तक होत असताना त्या परमेश्वराकडे एवढीच मात्र ती आई कदाचित प्रार्थना करत असेल की हे परमेश्वरा, हा ज्या कामासाठी चाललाय त्या कामामध्ये मात्र त्याला कुठल्याही प्रकारचे अडीअडचणी येऊन देऊ नको, समस्या येऊन देऊ नको, त्याला त्या कामामध्ये यश कसं मिळेल एक आशा. कारण असं म्हणलं जातं की परमेश्वराचं आणि आईचं नातं हे सगळ्यात जवळचं मानलं जातं आणि परमेश्वर पटकने ऐकतो ते मात्र आईचं. ती आई निश्चितप्रमाणे परमेश्वराला सांगत असेल की माझ्या मुलाला यश मिळू दे, असे मात्र मातोश्री आहेत. आता आपण सौभाग्यवती ज्या आहेत गणेश सरांच्या वहिनींची थोडीशी चर्चा करूया. वहिनी, लग्नाच्या अगोदर गणेश सर हे क्रिकेट खेळत होते की नव्हते, या गोष्टी माहित होते की नाही? हो, माहिती होतं मला. तुम्हाला माहिती होती त्यावेळेस असं काय वाटत होतं की काय क्रिकेट खेळताय, मग कसं काय जमणार आपलं काय? खरं तर गणेश सर हे माझे रिलेटिव्ह आहेत, आत्याचाच मुलगा आहे आणि मला त्यांच्याबद्दल सगळं काही माहिती होतं अगोदर. ते एक चांगले ड्रॉइंग काढतात, परत प्लेयर आहेत चांगले, आणि हे ऐकून सगळं काही म्हणजे एक ऑलराऊंडरच मुलगा म्हणून मला आवडत होते ते पहिल्यापासून. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला प्रपोज केलं, आमचं लव्ह मॅरेजच आहे. त्यांनी मला प्रपोज केलं आणि मी लगेच त्यांचं ऍक्सेप्ट केलं प्रपोज, आणि झालं. मग माझ्या घरच्यांना पण ते मान्य झालं आमचं लग्न, आणि लग्न केलं आम्ही. लग्नाच्या अगोदर कधी चोरून लपून क्रिकेट पाहिलं? म्हणजे आता आपण लव्ह मॅरेज मधून थोडासा विषय निघालाय, चोरून लपून करायचे तुम्ही बऱ्याच वेळा भेटले असताल, पण चोरून लपून कधी त्यांचं क्रिकेट पाहिलंय का? नाही, ती अजूनपर्यंत माझी अपूर्ण इच्छा आहे. पण मला आयुष्यात एकदा तरी त्यांची लाईव्ह मॅच पाहिजे, त्यांची बॅटिंग पाहिजे, आणि ते अजून स्वप्न माझं त्यांनी पूर्ण केलेलं नाहीये. चला, तुमचं स्वप्न निश्चितप्रमाणे आयुष्यात कधी ना कधी पूर्ण होईल, परंतु हे स्वप्न अद्यापर्यंत पूर्ण होऊ शकलेलं नाहीये. परंतु कधी कधी तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून म्हणा किंवा नेटवरती जाऊन, इंटरनेटवरती जाऊन तुम्ही त्यांची काही बॅटिंग असेल, गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, हे काही क्षण पाहिलेत का? हो, पाहिलेत ना. त्यावेळेस कसं वाटतं तुम्हाला? त्यावेळेस खूप छान वाटतं.
एकदम प्राऊड फील वाटत असेल की चला समाजामध्ये फिरत असताना समजा तुमच्या महिला मंडळाची मीटिंग असेल किंवा समाजामध्ये फिरत असताना तुमची ओळख कोणत्या पद्धतीने केली जाते? माझी ओळख म्हणजे माझी स्वतःची ओळख म्हणण्यापेक्षा मला गणेश जाधव यांची मिसेस म्हणूनच मला आळ्यामध्ये पूर्ण गाव जुन्नर तालुक्यात अगदी मला गणेश जाधवची मिसेस म्हणूनच ओळखतात. म्हणजे एक प्रकारचं अभिमानास्पद बाब आहे की क्रिकेटचा खेळाडू आणि क्रिकेटच्या खेळाडूच्या यादीमध्ये अग्रेसर असणारं नाव त्या खेळाडूची असणारे मी सौभाग्य होते. एक प्राऊड फील वाटते. आपण पाहतोय 2 चिरंजीव आहेत, एक आर्या आणि सूर्या. या 2 चिरंजीवांना या 2 बालकांना मात्र भविष्यात तुम्ही काय करायचं ठरवलेलं आहे? म्हणजे आर्याला काय करणार आहात आणि सूर्याला काय मात्र ठरवले तुमच्या मनाशी? तसं काही अजून ठरवलं नाहीये कारण त्यांच्यात मुलाबद्दल वाटतं की तो स्पोर्ट्समध्ये आहे जरा तयार होईल म्हणून त्याला स्पोर्ट्समध्येच पाहिजे आणि आर्याला डॉक्टर किंवा इंजिनियर दोन्हीपैकी चालेल. चला आईची इच्छा आहे की सूर्याला मात्र कुठेतरी क्रीडा क्षेत्रामध्ये मात्र त्यांनी नाव कमावं आणि आर्याने जे आहे ते कुठेतरी डॉक्टर किंवा इंजिनियर हे पद मात्र भूषावं अशी मात्र त्यांची इच्छा आहे. गणेश सर, तुमची काय इच्छा आहे? काय व्हावं या दोघांनी? बाबतीत माझी पण इच्छा आहे तो कुठल्या ना कुठल्या इव्हेंटमध्ये स्पोर्टमध्येच तो मोठा व्हावा आणि आमचं नाव करावं मला हेच वाटतं. म्हणजे चला ज्याप्रमाणे पत्नीचा कुठलाच शब्द तुम्ही अद्यापर्यंत खाली पडून दिलेला नाहीये, त्यांची जी इच्छा आहे की मुलींनी मात्र डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावं आणि मुलांनी मात्र कुठेतरी स्पोर्टमध्ये आपलं नाव कमावं अशी इच्छा मात्र दोघांची आहे. निश्चितच ही परमेश्वर तुमची इच्छा पूर्ण करो. कुठल्या तरी एका उच्च क्लास 1 क्लास 2 पर्यंत मात्र तिने पोहोचावं आणि कुठल्या तरी खेळामध्ये एक नाविन्यपूर्ण कामगिरी करत आपल्या या आळ्या गावाचं नाव मात्र रोशन करावं. आता आपण थोडीशी चर्चा करूयात. आर्या, कधी कधी पप्पा बाहेर गेल्यानंतर कधी कधी मात्र पप्पा बाहेर गेल्यानंतर असं कधी पप्पांना फोन केलाय का? पप्पा तुम्ही कुठल्या मैदानावर आहात, किती रन्स केल्यात, आज तुमचा संघ जिंकलाय की नाही, फायनल मध्ये तुम्ही पोहोचलात, मग ट्रॉफी आणली की नाही, असं कधी पप्पांना फोन केलाय का? मी फोनवर ना कुठं पण बाहेर गेलं मी फोन करतेच त्यांना. म्हणजे पप्पा कुठेही बाहेर गेल्यानंतर तू फोन करतेस पप्पांना. पप्पांनी आतापर्यंत बऱ्याचशा ट्रॉफ्या घरी आणलेल्या आहेत. घरी मात्र पप्पा ट्रॉफी आणल्यानंतर प्रथम पप्पांना भेटते की पहिली ट्रॉफी हातात घेते? पप्पांना भेटते पहिले मग ट्रॉफी घेते. क्या बात आहे. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतोय की मुलीचं वडिलांवरती असणारं जे प्रेम आहे त्यावरून जे निश्चितप्रमाणे जे जाणवते की आल्यानंतर पहिलं पप्पांना भेटायचं आणि पप्पांनी जे यश मिळवलेलं आहे ते यश त्याला नंतर आपलं ते यश नंतर आपल्या ताब्यात घ्यायचं असं मात्र जे आर्याचं मत आहे. तर मी या ठिकाणी धन्यवाद देतो संपूर्ण जाधव परिवाराला की संपूर्णपणे या जुन्नर तालुक्याचं नाव श्री क्षेत्र आळे, अर्थात श्री क्षेत्र आळे धार्मिक क्षेत्रासाठी प्रसिद्ध असणारे हे गाव आहे, परंतु क्रीडा क्षेत्रामध्ये विकी स्पोर्ट्स क्लब आळे त्याचबरोबर गणेश जाधव ही जी नावं जोडली गेलेली आहेत ही नावं जोडल्यानंतर जगाच्या कानाकोपऱ्यात ही नावं प्रसिद्ध सुद्धा होताना जे पाहायला मिळाले आहेत. तर आमच्या या www.cricklife.in आणि तुमचं आमचं आवडतं सर्वांचं पेज जे आहे ते मात्र फेसबुक पेज पुणे टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून आज आपण संघर्षातून यशाकडे या उपक्रमादरम्यान जाधव परिवार यांच्याशी ज्या मनसोक्तपणे गप्पा मारलेल्या आहेत, तुम्ही अतिशय अनमोल वेळ आमच्यासाठी दिलेला आहे त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं शतशः आभारी आहे. मी स्वतः मनोज बेल्लेकर www.cricklife.in आणि फेसबुक पेज पुणे टेनिस क्रिकेट याचा असणाऱ्या मनोज बेल्लेकर आणि आमचे कॅमेरामॅन प्रेम पिल्ले यांच्या वतीने तुमचं सर्वांचं हार्दिक हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. आज आपण पाहतोय या चर्चेच्या दरम्यान संघर्षातून यशाकडे या चर्चेच्या दरम्यान आपल्या समवेत जे काही 2 व्यक्ती ज्या आहेत त्यामध्ये सचिन जगताप साहेब आणि महेश पठारे जे महाराष्ट्र पोलीस आहेत, 24 तास सेवा करतायत आणि विकी स्पोर्ट्स क्लब मात्र सदस्य आहेत. या दोन्ही व्यक्तींच्या वतीने ग्रामीण भागातील असणारा
सचिन तेंडुलकर, विकी स्पोर्ट्स क्लब वाड्याचा गणेश जाधव याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया. आपण पाहतोय विकी स्पोर्ट्स क्लब वाड्याचा एक नावाजलेला खेळाडू गणेश जाधव, ते ग्रामीण भागातील असणारा सचिन तेंडुलकर म्हणजे तेडल्या सुद्धा म्हणतात गणेश जाधव सरांना. कित्येक वेळा गणेश जाधव सर एक गाव एक टीम असल्यानंतर तुम्ही दोघांनी मात्र एका संघामध्ये कामकाज केलेलं आहे. कित्येक स्पर्धेमध्ये एकमेकांच्या विरोधात सुद्धा जी कामगिरी केली आहे. कसं वाटतं गणेश जाधव यांच्याबरोबर कामकाज करत असताना, त्यांच्या बरोबर असताना? गणेश जाधव बरोबर मी एक बऱ्याच वेळा ओपनिंग केलेली आहे. त्यावेळेस खेळताना म्हणजे अक्षरशः दडपण येत नाही की तो सांगत असतो की वा रिलॅक्स मी आहे, त्याप्रमाणे खेळत राहा, टिकून राहा. या पाठीमागे त्याचा जो पाठबळ देतो किंवा कॉन्फिडन्स देतो किंवा म्हणजे जो खालचा बॅट्समन असतो त्याला कधीही तो खच्चीकरण करत नाही त्याचं. मला अजून एक गोष्ट विचारायची की कदाचित तुमच्या ऑपोजिट खेळत असताना गणेश जाधव समोर फलंदाजी मार्क करते आणि तुम्ही नेहमी गोलंदाजी सुद्धा करताना दिसलेले आहात, तर तो फलंदाजी करत असताना तुमच्यावरती गोलंदाजीच्या वेळेस दडपण असायचं का? 100% असणार. कारण गणेश जाधव म्हटलं तर तेंडुलकरच आपण म्हणतोय त्याला. तो आला तरी बॉलरची काय परिस्थिती असते ती बॉलरलाच माहिती आहे. त्यावेळेस टाकताना कुठला बॉल टाकायचा, कुठेही टाकला तरी गणेश जाधव शॉट मारतोच. त्यामुळं भीती राहतेच 100%. गणेश जाधवच्या पुढील वाटचालीसाठी तुमच्या काही शुभेच्छा असतील? गणेश जाधवसाठी तर भरपूर शुभेच्छा देतोय. येणाऱ्या पुढच्या JPL साठी तर चाललंय की त्याला मी माझ्या टीम मधने ठेवणार. त्यामुळं त्याला त्याचं इथून पुढचा परफॉर्मन्स हा आउटस्टँडिंग आहे आणि आउटस्टँडिंगच राहावा हीच शुभेच्छा. पटरे साहेब, तुम्ही गोलंदाज आहात. गणेश जाधव एक नावाजलेले फलंदाज म्हणून अगदी सुप्रसिद्ध आहेत. अशी कधी वेळ आली का तुमच्या हातामध्ये चेंडू आहे, त्याच्या हातामध्ये बॅट आहे? असं आमचं भरपूर वेळा झालंय. आम्ही दररोज सकाळी प्रॅक्टिस करता आम्ही सोबत असतो. आम्ही कित्येकदा एकत्र खेळलोय एका बाजूने आणि कित्येकदा असं विरुद्ध बाजूने आम्ही खेळलेलो आहे. पण ज्या वेळेस समजा गणेश जाधव सर विरुद्ध बाजून खेळलेत, खूप समाचार घेतलाय बॉलिंगचे माझ्या चांगला बऱ्यापैकी. आणि माझ्या बॉलर थोडी उसळी असल्यामुळे ऑफ साईडला त्यांनी बऱ्यापैकी चांगले फटके मारलेले. गणेश जाधव अतिशय नावाजलेले खेळाडू आहेत. अतिशय संपूर्ण महाराष्ट्रभर मात्र आपल्या फलंदाजीच्या जोरावरती नाव कमवलेलं आहे. तुमच्या माहितीप्रमाणे त्यांचे काही परफॉर्मन्स तुम्हाला आठवतात की त्यांनी केलेली जी खेळी जी आहे अतिशय नावाजलेली तुमच्या कानापर्यंत पोहोचली गेली? आत्ताच एक 8 महिन्यापूर्वी UK टायगर्स घाटकोपरे झालेले मॅचेस आम्हाला म्हणजे प्रत्यक्ष जायला नाही भेटलं बघायला, पण युट्यूबवर जे आम्ही त्यांची खेळी पाहिली एकदम बहादर अशी खेळी झाली. त्याचप्रमाणे लोणीकरनी झालेली PTPL त्यामध्ये त्यांनी बहादर खेळी केली आणि फायनल बॉल त्यांच्या टीमने मजल मारली. एकदम उत्कृष्ट चांगली खेळ त्यांची झाली. गणेश जाधव सरांसाठी कशा प्रकारच्या शुभेच्छा असतील? त्यांचा आजपर्यंतचा जो खेळ आहे म्हणजे माझ्या पाण्यात आणि त्यांच्याबरोबर खेळवलं एकदम उत्कृष्ट खेळ झालेला आहे. इथनं पुढेही खूप छान त्यांचा खेळ होणार आणि ते करून दाखवणार ते. कारण जुन्नर तालुक्याबद्दल एक असं उत्कृष्ट असं नाव आहे. क्रिकेटचा त्यांना देव मानतात जुन्नर तालुक्यामध्ये. त्यांचा खेळ बहारदार होणार. या ठिकाणी आपण पाहतोय या दोन्ही व्यक्तींच्या वतीने ग्रामीण भागातील असणारा सचिन तेंडुलकर, गणेश जाधव सर अर्थात विकी स्पोर्ट्स क्लब वाल्याचं नाव ज्यांनी रोशन केलेलं आहे, अशा या खेळाडूला या दोन्ही व्यक्तींच्या वतीने मात्र हार्दिक शुभेच्छा दिल्या गेलेल्या आहेत.